गोलंदाज महेश सज्ज झाले आहेत गोलंदाजी करण्यासाठी। हार्दिक स्पोर्ट आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 चा दी ग्रेट ग्रँड फिनाले मेगा फायनल सामना मैदानावरती। अनेक खेळाडूंचा शांत संयमी स्वाभाविक खेळ पाहायला मिळाला। संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 दिवसांचा प्रवास या खेळाडूंनी यशस्वी केलाय। मेगा फायनल सामन्याचा पहिला चेंडू गोलंदाज महेश स्ट्राइक एंड वरती सोहेलच्या बॅट मधून इनसाइड आउटचा देखना फटका। एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात धीरज भोईर त्या ठिकाणी होते। चांगले क्षेत्ररक्षण केलाय। एक धाव घेतली गेली आहे। सोहेल यांच्या बॅट मधून फटका तर सुरेख होता परंतु ताकद कमी लावली होती या फटक्यावरती। धीरज भोईर यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळालंय। स्ट्राइक एंड वरती आता मात्र डावकुराताचा बॅटर बबल नाईक भन्नाट वेग होता। या चेंडूवरती एवढा वेग होता की फलंदाज एवढ्या वेगाच्या तयारीत नव्हते। चेंडू निर्धाव आलाय। कोणतीही धाव नाही आहे या चेंडूवरती। सुंदर अशा निर्धाव चेंडूची समाप्ती झाली या मैदानात। स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा बबल। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावरती। पुढील चेंडू महेश यांचा किफायतशीर गोलंदाजी। यावेळी मात्र कमी गतीने चेंडू पहिल्या चेंडूच्या तुलनेत जर विचार केला तर कमी गतीने परंतु एवढ्या मोठ्या खेळाडूकडून झालेली ही घोड चूक मैदानावरती ज्या ठिकाणी 1 धाव होती 2 पायांच्या मधून चेंडूने मात्र दिशा बदलली आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय धीरज भोईर यांच्याकडून झाला गलतानपणा आहे। ज्यावेळी तुम्ही ढिलाई दाखवणार त्यावेळी मात्र प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती मजल करणार। दर मजल करत पुढे 1 पाऊल पुढे सरसावणार आहे आणि मिस टाइम फटक्यावर देखील हा चेंडू 4 धावा मिळालेत आणि त्यानंतर बबलच्या बॅट मधून एक मोठा फटका। पुन्हा एकदा धीरज भोईरना चकवा दे चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकारासाठी। 2 चेंडू 2 मोठे फटके 2 आघात केले गेलेत आणि ज्यावेळी तुमच्याकडून मिसफील्ड होते त्यावेळी कुठेतरी फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होतो प्रबळ होतो आणि त्यानंतर हल्ला चढवला जातो आवाज चढवला जातो आक्रमण केलं जातं गोलंदाजावरती। गोलंदाज देखील खालावलेल्या परिस्थितीत गोलंदाजी करतात कारण क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाच्या पाठीचा कणा म्हणून संबोधलं जातं आणि तो जर मजबूत नसेल तर गोलंदाजाला मैदानावरती उभं राहणं कठीण होऊन बसतं। 4 ला 9 बनले आहेत। यावेळी मात्र चांगला चेंडू बॅटवरती आला त्यानंतर पुन्हा एकदा शरीरावरती आदळतोय। सिंगल कंप्लीट झाली। 5 चेंडूंच्या अखेरीस सांघिक धावफलक दुहेरीमध्ये परावर्तित होते। 10 धावा धावफलकावरती। चांगली गोलंदाजी मैदानात आहे। क्षेत्ररक्षकांना फक्त त्यांना साथ द्यावी लागेल। चांगली गोलंदाजी महेश यांची आपण पाहतोय। कालच्या दिवसात या संघाने गोलंदाजीवरतीच आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब परंतु सेमीफायनल सामन्यामध्ये चांगली फलंदाजी देखील त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती। यावेळी मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी अतिरिक्त उसळी षटकाची सांगता एका सुंदर अशा निर्धाव चेंडूने होते आणि निर्धाव चेंडू नंतर सांघिक धावफलक आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस जर विचार करायला आपण गेलो तर 10 धावा चांगले यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय। अक्षय पवार यांची काल चांगली फलंदाजी देखील आपण पाहिली या मैदानावरती। मॅन फ्रॉम साबळे गावावरून बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत अक्षय पवार। किरण पवार यांचे बंधू अक्षय पवार मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। अनोखी स्टाईल आहे त्यांची। एका वेगळ्या शैलीत त्यांची फलंदाजी थाटलेली असते मैदानावरती। चला टीममेट घ्यायची नाही आहे मित्रांनो जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही कारण यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे त्यामुळे कोणतेही वेळ काढू धोरण आपण अवलंबणार नाही आहोत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानावरती। गोलंदाजच्या आक्रमणावरती नवीन गोलंदाज वर्णी लागते आहे गैफे यांची। कालच्या दिवसात गैफे यांनी चांगली गोलंदाजी केली होती।
पण तुम्ही काल काय केलं त्यापेक्षा तुम्ही वास्तवात वर्तमानात काय करताय त्यावरून तुमचं भविष्य ठरत असतं. गुलाम आलाय. या गुलामने आपल्या संघाला अस्तित्वात ठेवलं, या स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवलं. तोच गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज मॅन फ्रॉम शिवशंभो 11 कामोठे. गुलाम गोलंदाजीच्या आक्रमणावरती. गुलाम नबी फिरकीचा जादूगर आहे. त्याच्या विरोधात पाहिलं तर बॅटर बबल नाईक, यापूर्वीच्या सामन्याचा हिरो. स्ट्राईक एंडवरती बबल नाईक. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये. आकुटप्प्या चेंडू, हा आवडीचा चेंडू आहे बबलच्या. त्याच्यावरती स्वार झालाय. शॉर्ट ऑन पोल, ब्युटिफुल, वंडरफुल. हार्दिक स्पॉट सिक्सर. स्वागत केलं गेलंय गुलाम नबी यांचं. पहिल्या चेंडूवरती एक आघात केला गेलाय. सोळा धाबा. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफलकावरती. यावेळी मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू आला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडच्या दिशेने पेक झाली आहे. अक्षय पवार चांगलं कलेक्शन मैदानात पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते बारक्या कांबळी. हे देखील टेनिस विश्वातील एक मोठं नाव आहे. वेल फिनिशर ऑफ रायगड अशी त्यांची ओळख आहे. वलयांकित नावं या स्पर्धेत, अनेक मोठमोठी नावं आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळी आकुटप्प्या चेंडू, त्याच्यावरती टोकलेला हा फटका, सुरेख फटका. आतापर्यंत ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेल्या षटकारामधील हा एक वाखाणण्याजोगा फटका. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. गुलाम नबी चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू पलायन करत होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवून त्याला मात्र कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय सोहेल शेख यांनी. मोठा फटका आलाय. 23 धावा बनल्या धावफलकावरती. गुलाम नबी, कालचा दिवस कदाचित गुलाम नबी यांचा असावा, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी सुरेख फटका, हॅमर शॉट मैदानात पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूवरती हातोड्याने आपण घाव घालतो त्या प्रकारचा हा फटका होता. बॅटर सोहेल यांच्या बॅटमधून आला. 24 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पुन्हा एकदा गुलाम नबी. 4 चेंडूत 14 धावा खर्च केले आहेत. कालचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस होता नबी यांच्यासाठी, परंतु आजच्या दिवसात एक सफलता मिळाली आहे. अगदी मेगा फायनल सामन्यामध्ये टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी, ज्या उसळीच्या तयारीत होते बबल नाईक, त्याहीपेक्षा थोडीशी जास्त उसळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यावरती टोलावलेला फटका. डीप मिड विकेट क्षेत्रात झालं चांगलं असं दर्जेदार क्षेत्ररक्षण. टिपला गेलेला झेल. पहिला धक्का बसतोय ऋषी 11 हडी क्रिकेट संघाला. चला नवीन फलंदाज लवकर या मैदानात. कोण असेल नवीन फलंदाज? कोणावरच्या नावाची लागेल वर्णी? मॅन फ्रॉम कट्टा मिस्टर प्रजेश परशुराम रावले. प्रजेश रावले मैदानात दाखल झाले आहेत. डावकुराचा अजून एक विस्फोटक फलंदाज. नबी यांचा शेवटचा चेंडू. 24 धावा धावफलकावरती. काय असेल इशारा? पाहावं लागेल. चेंडू हा खेळण्याजोगा होता का की त्यापेक्षा उसळी होती? काय होतं या चेंडूवरती? काय लिहिलं जाईल? निर्धाव चेंडू आलाय. कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. सांगतेखेरीज सांघिक धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 प्रतिशतक 12च्या सरासरीने धावा गोळा केल्या गेलेत. आणि जर आपण प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 36 धावांपर्यंत हा संघ जर पुढच्या षटकात 12 धावा आल्या तर 36 पर्यंत मजल मारेल. परंतु पाहावं लागेल कारण अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सोहेल मैदानात आहे. गोलंदाज धीरज भोईर.
हे देखील टेनिस क्रिकेटमधील एक वलयांकित नाव. धीरज भोईर, मॅन फ्रॉम दारावे गावावरून बिलॉंग करणारा आहे. अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजच्या आक्रमणावरती. धीरज भोईर. पहिला चेंडू, अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला बॅट लावली आहे आणि या चेंडूवरती फटका जरूर आला, परंतु फलंदाज हिट विकेट होतोय, बाद होतोय. सोहेल शेख पाय लागलाय या ठिकाणी, स्वतः गिरकी घेतली, परंतु ही गिरकी यापूर्वीच्या सर्व सामन्यांमध्ये यशस्वी झाली, आता मात्र कम नशिबी ठरली आहे. अगदी मेगा पॅनल सामन्यामध्ये तुमच्याकडून या चूक झाली आहे, परंतु जी जबाबदारी होती ती पूर्ण पार पाडली होती सोहेल शेख यांनी. सांघिक धावफलक आपण पाहतोय 24 धावांवरती स्थिरावलेला. कोण येईल, कोणता फलंदाज असेल, नवीन फलंदाज, अजून एक डावखुरा हाताचा विस्फोटक फलंदाज. यापूर्वीच्या सामन्यात ज्याच्या नावाचा डंका, ज्याच्या नावाचा बोलबाला आपण ऐकला, तोच मॅन फ्रॉम वेंगुर्ला मिस्टर समीर वेंगुर्लेकर, विकेट मेडन और स्पेशलिस्ट गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. अगदी अल्पावधीत ज्याने आपल्या नावाची टेनिस क्रिकेटमध्ये छाप सोडली आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, त्यानंतर सुप्रीमो चषकामध्ये खेळण्याचा बहुमान देखील या गोलंदाजाने मिळवलाय. आज या मैदानावरती स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल पुन्हा एकदा समीर वेंगुर्लेकर यांना. यावेळी सुंदर फटका, बॅटची अगदी शेवटच्या क्षणाला बॅटची कट आणि त्यानंतर थर्डमॅन क्षेत्रात झालं फंबलिंग. चेंडू या धावा बोनस स्वरूपाचे आहेत. धीरज भोईर यांच्याकडून मिळालेला चौकार. आता थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षकाने दाखवलेली थोडीफार ढिलाई. 4 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 28 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ऑफसाईडच्या दिशेने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या बॅटमधून पहिला शॉट असावा, कारण आपण पाहिलं तर आडव्या बॅटने जास्त फटके खेळले जातात. उजव्या हाताच्या बॅटरने ऑफसाईडच्या दिशेने षटकार जास्त ठोकले होते कालच्या दिवसात आपण पाहिले. आजच्या दिवसात देखील त्यांचं कौशल्य आपण पाहिलं संपूर्ण या स्पर्धेमध्ये. यावेळी चांगला फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत आलेत. चेंडूवरती गैफ आले होते. चेंडूवर झेल करण्यापेक्षा चेंडू अडवण्यात धन्यता मानली आहे. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली गेली आहे. 30 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडू, या 3 चेंडूवरती येणाऱ्या धावा खूप महत्त्वपूर्ण ठरतील. अगदी शांत परिस्थितीत चालू असणारा सामना. प्रयत्न एवढे शांततेत करा की यश मैदानावरती धिंगाणा घालेल. कोणाचा धिंगाणा असणार आहे पाहावं लागणार आहे. या सामन्याच्या शेवटी, अगदी सरते शेवटी आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. चांगला फटका होता. 1 धाव. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती प्रजेश त्याचा अजून खातं खोलणं बाकी आहे. यावेळी सुरेख फटका, इनसाइड आउटचा देखना फटका प्रजेशच्या बॅट मधून. एक परमनंट क्लास आहे भाई. सुरेख फटका आलाय प्रजेश यांच्या बॅट मधून. चांगला फटका आहे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये थोडेसे कमनशिबी ठरले होते, परंतु पराक्रमांची नशा असलेली तलवार कधीही गंजत नाही. या चेंडूवरती तुम्हा सर्वांना समजलं असेल की या फलंदाजावर किती क्लास आहे, किती टेम्परामेंट आहे. स्वतःची बॉडी मात्र या ठिकाणी स्थिर केली आणि त्यानंतर चेंडूला बाहेरच्या दिशेने टोलावून दिलाय. पॉइंटच्या डोक्यावरून एक मोठा आघात केला गेलाय. 6 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 37 धावा. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करून देणारा हा चेंडू आहे. यावेळी देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गुलाम नबी आलेत. झेल टिपला जातोय. गडी होतोय बाद. मिस्टर प्रजेश रावले शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालाय. सांघिक धावफलक आपण पाहतोय 37 धावा. विजयासाठी 18 चेंडू 38 धावांची असेल गरज. शिवशंभो 11 कामोठे क्रिकेट संघाला. चला ऋषी 11 हडी क्रिकेट संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 या स्पर्धेत मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे मित्र विठोबा चव्हाण, त्याचप्रमाणे वैभव सर, त्याचप्रमाणे हार्दिक स्पोर्टचे सर्वेसर्वा मालक प्रशांत वारिक सर यांचे तसेच सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे पाटील सर, एक अनुभवी समालोचक, यांच्याकडून खूप काही आम्हाला शिकायला मिळतंय. असे आमचे पाटील सर, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. जर काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा असं सांगत या स्पर्धेतून मी रजा घेतोय.
या स्पर्धेतून रजा घेतोय. भेटूया पुन्हा एकदा नवीन स्पर्धेत. तोपर्यंत टाटा बाय बाय, शुभ संध्याकाळ. धन्यवाद समीरजी राणे सर आणि धन्यवाद रोशनजी पाताडे सर. आपण पाहत आहात मेगा फायनल आणि मेगा फायनलमधील पहिली इनिंग समाप्त होऊन आता सेकंड इनिंग या ठिकाणी सुरुवात होणार आहे. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025चा क्रिकेटचा पावसाळी रबर बॉल स्पर्धेचा थरार आपण पाहतोय, ज्यामध्ये मेगा फायनलमध्ये पोचलेले दोन संघ आणि या दोन संघांची आता संघर्षाची गाथा काही वेळातच पहिल्या नंबरसाठी झेंडा रोवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय आता मात्र इथून खरा रणशिंग फुंकला जाईल यावेळेस चॅम्पियन बनण्यासाठी. आपण फलंदाजी पाहिलीत. ऋषी 11 हाडी संघानं 37 धावसंख्या उभारून 38 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल थोडीशी जाहिरात आली होती. जाहिरातीनंतर आता या स्कोर बोर्डवरती झी क्रिक आपल्याला दाखवत आहे. बरोबर डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात हार्दिक स्पोर्ट्सचा लोगो, ज्या खरं तर हार्दिक स्पोर्ट्सच्या आयोजनातून या संपूर्ण स्पर्धेला 2 दिवसामध्ये सिंधुदुर्ग चषक म्हणून आपण 2025 मध्ये या हंगामात पाहिलं. त्या आयोजकांचं सर्व खेळाडूंच्या वतीनं, क्रिकेट रसिकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय गणपती बाप्पा मोरया. मेगा फायनलची खरी सुरुवात, 38 धावांचं टार्गेट, सुरुवात केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, खेळाडू आहे त्या ठिकाणी. पहिला चेंडू उंचावरून खेळला, फसला गेलाय खेळाडू. पहिला विकेट निमिष रेडकर, बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी गारद, पहिली विकेट आणि पहिली दुर्दशा शिवशंभो 11 कामोठे टीमची पाहायला मिळते. 38 धावांचं टार्गेट 18 चेंडूंमध्ये पूर्ण करायचं आहे. त्यातील एक चेंडू मात्र समाप्त झाला. उर्वरित 17 चेंडू आता आपल्याला समीकरण हळूहळू पुढे जाताना दिसेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय पायस अल्मेडा, ज्यानं अगदी आपल्या नावाप्रमाणेच हा चेंडू फेकला आणि मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. कालपासून आतापर्यंत पावसाची सर नव्हती, पण सेमीफायनलच्या अगोदरपासून जी सर चालू झाली ना, अगदी या सरीनं कदाचित या गोलंदाजांना साथ दिली. कारण एखादा फटका मिस टायमिंग असला, ताकद असली तर तो बाहेरची दिशा घेऊ शकतो, परंतु फटका फसला तर खेळाडू अगदी कटाक्ष ठेवून प्रत्येक चेंडूला आपल्या हातामध्ये जप्त करण्याचा प्रयत्न करतात, जो नुकताच आपण पाहिला निमिष रेडकरच्या कॅचच्या स्वरूपात. पायस पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूकडून हा दुसरा चेंडू फेकेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वन्स अगेन पायस. ही दुसरी कॅच, लगातार 2 विकेट पायसच्या नावात जोडले गेलेत. पायसनं मात्र मन जिंकलंय. 38 धावांचं टार्गेट असताना इथे दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. ऋषी 11 हाडी
नावाप्रमाणे आपली खेळी करण्यासाठी आज दिवसभर ज्यांना पाहिलं ते इथे मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आपण पाहू शकाल. 2 विकेट 2 चेंडूंवरती प्राप्त केलेत. आता येणाऱ्या खेळाडूंना आपल्या संघाची जबाबदारी खांद्यांवरती पेलवायची असेल तर तुम्हाला योग्य तो कटाक्ष आणि एकाग्रतेने कन्सिस्टन्सी ठेवून सातत्य ठेवून तुम्हाला थांबावं लागेल. सेट होऊन प्रथमतः या चेंडूंना खेळावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण मित्रांनो, ही मेगा फायनल आहे. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होईल? ज्याचं प्रयत्न अतिउत्तम त्याचं. परंतु प्रयत्न यावेळेला गोलंदाज पायस अल्मेडा करतोय, ज्यानं आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त केलेत आणि ते दोन्हीच्या दोन्ही विकेट कॅच स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानावरती महेश मैदानावरती येतोय. पायस अल्मेडा याचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी. पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारे असेल. थोडीशी शांतता. भरून काढण्याचं काम सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. जसा चेंडू हातात आलाय तसा उडवून दिलाय, कारण जितका वेळ चेंडू हातात तितक्या धावसंख्या चोरल्या जात आहेत. आपण पाहतात सलामीला आलेला फलंदाज अक्षय, त्याच्यामध्ये क्षमता आहे. कारण कालच्या दिवसामध्ये सर्वांचं मन जिंकणारा हा अक्षय पवार घणाघाती प्रहार करणारा खेळाडू आहे. त्यामुळे पायसचं खरं टार्गेट हे अक्षयवर असेल आणि अक्षयचं टार्गेट या ओव्हरला उंचावण्याचं असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी कडेला चेंडू लागलाय. डीपला चेंडू गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि सुस्तीचं क्रिकेट पाहायला मिळते इथे. आपण पाहू शकाल 2 धावा. मी सांगितलं होतं डोळ्यांमधून काजल काढण्याचं काम अक्षय पवार नेहमी करत असतो आणि आज तेच पाहायला मिळतोय. मित्रांनो, अक्षय पवार हा असा एक खेळाडू आहे जो शेवटपर्यंत लढण्याची हिंमत ठेवतो. इतकं सामर्थ्य त्याच्या फलंदाजीमध्ये आहे. पायस अल्मेडा पुढील चेंडू अक्षयसाठी. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. जसा चेंडू डॉट येतोय ना तसा आवाज व्हॉइस क्रिएट केला जातोय मैदानावरती, जो आमच्यापर्यंत पोहोचतोय. आपण पाहतात झी क्रिकवरती ही फायनल ऋषी 11 हाडी आणि शिवशंभो 11 कामोठे या 2 संघांच्या दरम्यान ही सेकंड इनिंग मेगा फायनल. चॅम्पियन बनण्यासाठी पायस तयार. अक्षयला पुढील चेंडू फेकण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे त्या ठिकाणी. ओ माय गॉड, अक्षय पवार देखील बाद होतोय. आता टीम संकटात सापडली आहे. मोठा फटका खेळायचा होता परंतु मिक्स टायमिंग स्ट्रोक, ताकद कमी पडली आणि अक्षयला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. टार्गेट होतं आणि टार्गेट मुकब्बल केलंय पायस अल्मेडानं. आता जबाबदारी कोण घेणार? आता जबाबदारीचं आव्हान कोण पेलवणार? हा प्रश्नचिन्ह इथं आता मात्र उभा राहिलाय. आपण पाहू शकाल पायसनं हा षटक फेकला. या षटकाचं जर मित्रांनो विवरण केलं ना, 3 विकेट या पायस गोलंदाजानं आतापर्यंत घेतले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. 38 धावांचं टार्गेट असताना 12 चेंडू 35 धावांवरती आणून ठेवलं. म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून आत्ता दिवसभर आपण केलेली कामगिरी आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे हे डोक्यात ठेवून त्यानं पाऊल टाकलं आणि आपली गोलंदाजी कंजूसी म्हणजे महाकंजूसी फेकून काढली. 12 चेंडू 35 धावा, 12 चेंडू 49 धावा बनवण्याचं विक्रम एका खेळाडूचं या मैदानावरती आहे. तो खेळाडू म्हणजे बारक्या कांबळे अक्षय पवारच्या जागेवरती आलेला आहे. आता त्याला ती खेळी आठवावी लागेल. आता त्याला चॅम्पियन बनायचं असेल तर स्वप्न रंगवण्या अगोदर मेहनत काय आहे हा आराखडा आखावा लागेल. लसावी मसावी सगळ्या गणिताच्या पायऱ्या तुम्हाला चोख सोडवाव्या लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. लगातार 3 षटकार बारक्या याच्यासाठी भालेराव यांनी इथे मात्र क्लीन बोल्ड, त्रिफलाचित, दांडी गुल. कुठलाही खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता टीम संकटात सापडली आहे. सामना एकतर्फी व्हायच्या दिशेने निघालाय, परंतु या दिशेला तुम्हाला बदलायचं असेल तर युटर्न, एक असा गेअर ज्या गेअरमध्ये तुमची उंची वाढेल आणि तुमची टीम योग्य त्या दिशेने येईल. नवीन फलंदाज मैदानावरती. पैसे पाहिजे इथं घेऊन ये.
नवीन खेळाडू नितीन पन्हाले, दुसरा चेंडू. या वेळेला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. एका धावेने 4 धावा धावफलकावरती. आता संपूर्ण मदार बारक्या कांबळे शिवशंभो 11चा हा हुकमी एक्का आहे आणि जर लगातार 3 षटकार लगावले तर गणेश यादव यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये, भालेराव याच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये बक्षिसांची खैरात केली जाते. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू. असं वाटलं बारक्याला हा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये येईल, परंतु मनगटाचा असा काही वापर केला या गोलंदाजानं समीरनं की चेंडू समजला नाहीये. 1-1 धावसंख्या घेण्यासाठी इथे प्रयत्न करावे लागतायत. एखाद मोठा फटका सामन्याचा अगदी धावसंख्येचा वेग वाढवताना दिसेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतोय व्हाईस क्रिएट केला जातोय आणि त्याचा आवाज इथपर्यंत पोहोचतोय. आतापर्यंत चेंडू झालेत 3-4. समीकरण अगदी महागडं होत चाललंय. बारक्या कांबळेला या 2 चेंडूंवरती तुटून पडावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. 8 चेंडू 32 धावा. हा चेंडू निर्णायक आहे बारक्या कांबळेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पेसनं चेंडू फेकला. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. जितकी सुंदर फलंदाजी तितकीच सुंदर गोलंदाजी समीर याची पाहायला मिळतंय. या अगोदर पायसनं कमाल केली, त्यानंतर कमाल करण्यासाठी तयारी दाखवली जाते समीरची. यावेळेला बॅटची कडा, लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट लेगकडे. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाही. समीकरण पहा, 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 6 चेंडू 31 धावा. बारक्या कांबळेच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत. 6 चेंडू 36 धावा असे कित्येक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. पण यावेळेस जर 6 चेंडू 31 धावांचं समीकरण त्याला सोडवायचं असेल तर तितका साजेसा असा प्रयत्न त्याला करावा लागेल. गणेश यादव याच्याकडून बक्षीस आहे. जर मॅच जिंकून दिली तर 2000 रुपये. भालेराव याच्याकडून 1000 रुपये. जर ही मॅच जिंकून दिली तर भालेराव यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये. म्हणजे 12,000चं पॅकेज बारक्या कांबळेसाठी या वेळेस ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया इथे 6 चेंडू 31 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोहेल शेख. पहिला चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. स्वप्न भंगलं. 12,000 पुन्हा खिशात. बॅक टू द पॅव्हलियन बारक्या कांबळे. निर्णय कुठे चुकला, डिसिजन काय होतं, या सगळ्या गोष्टी आठवाव्या लागतील. कारण कालच्या दिवसामध्ये स्टार खेळाडूंना ज्या टीमनं मागे ठेवलं होतं, आज तेच खेळाडू तीच टीम हतबल झालेली आहे. म्हणजे क्रिकेटची परिभाषा आपण काही सांगू शकत नाही. इतका रंग बदलणारा क्रिकेट आहे आणि या क्रिकेटनं सर्वांनाच प्रेम दिलेलं आहे. कर्णधार विशाल फदाले हाही तितकाच खतरनाक खेळाडू. पाहूया सोहेल शेखच्या दुसऱ्या चेंडूवरती काय करतोय. मोठा फटका. ओ माय गॉड, खडे खडे लगा दिया है छक्का. कालपासून आजपर्यंत जवळजवळ टेम्पो भरून बॉल अगदी गायब होत आहेत आणि या शेवटच्या क्षणाला देखील या फलंदाजांना चेंडू गायब करताना आपण पाहू शकाल. खंडू राक्षे यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये. पण ते कशासाठी? जा झोप जा आता. शिवशंभो 11 हा असा संघ आहे या मैदानावरती कित्येक वेळा ट्रॉफ्या जिंकवण्यात त्याला यश आलंय. मात्र ऋषी 11 हाडी या संघासमोर हतबल होत असताना विशाल फदालेचा हा आणखी एक ब्रँडेड षटकार. या षटकारांची खरं तर पहिल्या षटकात गरज होती. जर तरला आता थारा नाही, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठली परिभाषा या ठिकाणी आम्हाला सांगता येणार नाहीये. 2 चेंडू 19 धावा. काही होऊ शकतं मैदानावरती. यावेळेला मागच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 चेंडू 18 धावा.
चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे मात्र थोडंसं हतबल झालं. ऋषी 11 हाडी संघानं जी फलंदाजी केली, जी गोलंदाजी केली, अफलातून होती. फ्लॅटेड षटकार आहे, फटका आहे, मात्र वन बाउन्स. इथे मात्र चॅम्पियन ऋषी 11 हाडी संघ झालेला आहे आणि रनरअप संघ शिवशंभो 11 कामोठे. दोन्ही संघांचा आपण आभार व्यक्त करू. समीरजी राणे सर या. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025